कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेची निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे, कारण या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। आज दुपारी समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ एकत्रित आपली भूमिका स्पष्ट करतील। या दोन्ही नेत्यांनी आघाडी केल्यामुळे शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडले। शिवाय महायुतीतील भाजप पक्ष देखील कागलमध्ये एकाकी पडलाय। दरम्यान या संदर्भात शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यामध्ये एका रात्रीत ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या संपूर्ण महाराष्ट्रानं बघितल्या। म्हणजे कट्टर वैरी हे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत। समरजित सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांची युती आहे ती झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी खासदार संजय मंडलिक आहेत। कागलमध्ये जे घडलं ते अपेक्षित होतं की अनपेक्षित होतं? आता खरं म्हटलं तर त्या विषयाशी माझा स्वतःचा काही संबंध नाही, कारण मी स्वतः शिवसेना म्हणून कागल आणि मुरुडमध्ये ज्या जेवढ्या जागा आहेत त्यासाठी अर्ज स्वतंत्रपणे भरलेले आहेत। त्यामुळे त्यांची युती झाली आणि काय झालं याच्यावर मी मत व्यक्त करणं योग्य नाही। महायुतीचा एक प्रमुख घटक आहे आणि अशा वेळी समरजित घाटगेंच्या कार्यकर्त्यांची आणि माझ्या कार्यकर्त्यांची चर्चा स्थानिक पातळीवर झाली असेल। माझी आणि त्यांची प्रत्यक्षात कधी चर्चा या विषयावर झाली नव्हती। याचे पडसाद नेमके कशा पद्धतीने आता कागलच्या राजकारणावरती उमटणार आहे? या पार्श्वभूमीवर नेते इकडे तिकडे गेले तरी जनता हा वेगळा घटक आहे। आता काही ठिकाणी म्हटलं जाते संजय मंडलिकला एकटं पाडलं, मी एकटा नाही। कागलमधून मला काय मताधिक्य मिळते त्यामुळे मी एकटा नाही, शेकडो लोक माझ्याबरोबर आहेत। खरं तर हाच प्रश्न विचारणार होतो। संजय मंडलिक यांना जाणून बुजून एकाकी पाडले अशा पद्धतीची चर्चा विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्यावर राग होता दोन्ही नेत्यांचा असं देखील म्हटलं जातं। आता दोन्ही नेत्यांचा जर राग होता तर मतं मी दिली कोणाला? नोटाला दिले का काय? माझी पार्टी आहे तिथं। लोकसभेला माझा उलटा आरोप आहे, लोकसभेला या दोघांनी मला फसवलं अशी जनतेमध्ये भावना आहे आणि त्या भावनेतनं काही लोकांनी केलं असं मला माहिती नाही। कागलमधल्या भाजपला आपण सोबत घेणार आहात? कागलमधल्या भाजपला वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे त्यांनी एबी फॉर्म दिले नाहीत, याचा अर्थ कागलमधलं भाजप कदाचित मुश्रीफांच्यावर असेल। तर आपण बघितलं की ही जी आघाडी झाली, युती झाली, ही जरी वरिष्ठ पातळीवरून झाली असली तरी आम्ही शिवसेना शिंदे गट याला टक्कर देणार, कागलच्या जनतेला सोबत घेऊन टक्कर घेणार आणि यामध्ये यश मिळेल अशा पद्धतीचा विश्वास संजय मंडलिक यांनी व्यक्त केलाय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। नंदुरबारसह जिल्ह्यातील 4ही पालिकांवर भाजपचा झेंडा फडकेल। माजी खासदार